ओके, वेलकम बॅक एव्हरीबडी. दिस इज आवर थर्ड सेशन. ठीक आहे, हे आपलं तिसरं सेशन आहे. कशाचं? थर्ड सेशन आहे आपलं. थर्ड सेशन कशाचं आहे आपलं? सिरीजचं आपण प्रॅक्टिस सेशन बघतोय. त्याच्यातले आपले आधी 2 पार्ट झालेले आहेत. हे तिसरं सेशन आहे आपलं. ठीक आहे, तर पहिल्या 2 सेशनमध्ये आपण 1 पासून ते 20 पर्यंत क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. आपण बघतोय क्वेश्चन नंबर 21 पासून. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 21 पासून आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 21 या ठिकाणी आपल्याला असा आहे. काय दिसतं पॅटर्न? दोन आहेत, 7, 23, 72, 220 घेणे क्वेश्चन मार्क. 2 आणि 7 मध्ये काय आहे? +5 आहेत. ठीक आहे, पण जर +5 मानामध्ये ठेवला, ठीक आहे, 7 आणि 23 मध्ये काय भेटतंय? 7 आणि 23 मध्ये भेटते आपल्याला 18, नाही 3, 16. ठीक आहे, 16 जर भेटला. 5 येतो, 16 पॅटर्न बसतोय का? नाही. थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार केला. इंटू 3 + 1 बेसिक 6 1 7 इंटू 3 + 2 7 21 + 2 23. ठीक आहे, या ठिकाणी पुन्हा तेच इंटू 3 23 3 69 +3. ठीक आहे, इथं सुद्धा इंटू 3 बेत्रिक 6 इथं 0 8 म्हणजे +4 होणार आहे. ठीक आहे, काय पॅटर्न दिसतं? इंटू 3 तर कॉमन आहे सगळीकडेच होते. इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3, पण इथं काय दिसतं? इथं +1 +2 +3 +4 नॅचरल नंबर्सने इन्क्रीज होती संख्या. ठीक आहे, या ठिकाणी काय भेटेल? इंटू 3 +1 3 इंटू 0 0 युनिटी +5 काढच्या म्हणजे युनिटी आपल्याला 5 भेटायला पाहिजे. इथे का? नाही, इथे पण नाही, इथे पण नाही. ऑप्शन नंबर सी आपल्याला भेटलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला जर डाऊट असेल तर करून बघायचा. 22 3 किती? 66 आणि +5 665. ठीक आहे, पुढचा काय प्रश्न आहे आपला? इथं दिलेलं आहे बघा, एक्सप्लेनेशन. सर पुढचा काय? A3Z. ठीक आहे, याला मला वाटतं आपण नवीनच पेज घेऊ. काय दिलेलं आहे रे? A3Z. ठीक आहे, पुढचा त्याच्यानंतर दिलेलं आहे त्यांनी बघा C6 आणि X. ठीक आहे, त्यानंतर E12V. त्याच्यानंतर दिलेलं आहे G21T I33R I33 आणि R. ठीक आहे, याच्यानंतरचा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मार्क शोधायचा आहे. ठीक आहे, तर बघा काय दिसतंय रे आपल्याला? तर सोपा जर विचार आपण केला, अरे एच्या अपोजिट आहे, एच्या अपोजिट झेड आहे, सीच्या अपोजिट एक्स आहे, बीच्या अपोजिट व्ही, जीच्या अपोजिट टी, आयच्या अपोजिट आर आहे. म्हणजे प्रत्येक बंचमध्ये त्या याच्यामध्ये अल्फाबेटिकल जे दिसत आहे ते एकमेकांच्या अपोजिट आपल्याला दिसत आहे. दिसले तुम्हाला? एच्या अपोजिट झेड आहे, याच्यानंतर इथं बीचा गॅप आहे, सीचा घेतला, इथं डीचा गॅप आहे, ईचा घेतला. ठीक आहे, एच्या नंतर बीचा घेतला आहे, पीचा गॅप आहे, सी नंतर डीचा गॅप दिला, ई घेतलाय, ई नंतर एफचा गॅप दिलाय, जी घेतली, जी नंतर एचचा गॅप दिला, आय घेतला, आय नंतर काय? जेचा गॅप द्यायचा, के घ्यायचा, केच्या अपोजिट पी. ठीक आहे, बरोबर ना? केच्या अपोजिट येतं पी. ठीक आहे, आता आपण बघूया लेटर्स होतं म्हणजे नंबर्स होतं. ठीक आहे, 3 आहे, 6 आहे,
12 आहेत, 21 आहेत आणि 33. काय दिसतंय रे पॅटर्न? इंटू टू झालेत का? इंटू टू जर इंटू टू घेतलं तर इथं 12 आणि 21 मध्ये पॅटर्न फसून जातो. इंटू टू नाही झाले. +3 झालेत का? हो. 6 आणि 12 मध्ये +6 झालेत का? ठीक आहे. 12 आणि 21 मध्ये किती झालेत? +9 झालेत का? ठीक आहे. 21 आणि 33 मध्ये काय झालंय? +12. काय दिसतंय आपल्याला? +3 +3 +3 12. याचा +3 झाले 15. ठीक आहे. काय करायचं आपल्याला याच्यामध्ये? 15 ॲड करायचे आहेत का? ठीक आहे. 12 +3 पॅटर्न चालू आहे. या ठिकाणी +15 आपल्याला करायचे आहेत. ठीक आहे. हे बघा, हे +3 झालेत, हे +3 झालेत, इथे +3, इथे +3, 15, 33 आणि 15, 5 48 58 के 58 पी 58 के 48 के 48 के 48 पी. ठीक आहे. आल्या लक्षात? सोपा पॅटर्न आहे. या ठिकाणी तुम्हाला दिलेले की 48 पी पॅटर्न पण लक्षात येण्यासारखाच आहे, काही अवघड नाही आहे. आता या ठिकाणी दिलेला थोडासा वेगळा पॅटर्न A32 C16 F8 J4. या ठिकाणी क्वेश्चन मार्क. काय दिसतंय? ए आणि सी मध्ये बीचा गॅप आहे. सी आणि एफ मध्ये डी आणि वीचा गॅप 2 लेटरचा गॅप आहे. ई आणि जे मध्ये 3 लेटरचा गॅप. कोणता? FGHI चौथा लेटर इथं दिलेलं आहे. इथं काय असलं पाहिजे? 4 लेटरचा गॅप पाहिजे. जे आणि 4 म्हणजे एल एनचा गॅप पाहिजे. ते येणार एफ. ठीक आहे. 4 लेटरचा गॅप. 4 लेटरचा गॅप म्हणजे कितीचा गॅप बघा? के एल एम आणि एन चौथा 4 लेटरचा गॅप आला. त्यानंतर ओ. ठीक आहे. ओ पासून आपल्या याचे ओ किती 2 ठिकाणी हे 2 ऑप्शन कॅन्सल झाले आपले. ठीक आहे. आता आपण बघूया नंबर स्वतः. इथं 32 आहेत, इथं 16 आहेत. काय झालं आहे? डिवाइड बाय 2 किती करून बघू. 16चे 8 झाले, तिथं पण काय झालं आहे? डिवाइड बाय 2 झाले. 8चे 4 झाले, तिथं पण काय झालं? डिवाइड बाय 2 झाले. ते पण इथं पण 4चं काय होतं? डिवाइड बाय 2 वरती म्हणजे अर्धे होते. म्हणजे O2 आहे ऑप्शन आहे, तो ऑप्शन नंबर ते करेक्ट आहे. ऑप्शन 3 कॅन्सल. ठीक आहे. ठीक आहे. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. ठीक आहे. याला आपण नवीन पेजवरती बघणार आहोत. काय क्वेश्चन आहे बघा. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे -1. ठीक. त्यानंतर दिलेले 5. त्याच्यानंतर आहे 23. त्याच्यानंतर आहे ते 59. त्यानंतर 119. 119 आणि त्याच्यानंतर आहे 209. या ठिकाणी 209. इथे क्वेश्चन मार्क आपल्याला काढायचे. ठीक आहे. बघूया आपल्याला काय पॅटर्न भेटतो. -1 आणि +5 मध्ये कितीचा फरक आहे रे? फरक आहे 6चा. ठीक आहे. 5 आणि 23 मध्ये कितीचा फरक आहे? फरक आहे +18चा. ठीक आहे. इथे +6चा फरक आहे. पुढचा प्रश्न बघा. 23 आणि 59 मध्ये कितीचा फरक आहे? 23 आणि 59 मध्ये फरक आहे 36चा. ठीक आहे. 59 आणि 119 मध्ये कितीचा फरक आहे रे? 59 आणि 119 मध्ये फरक आहे बघा 60चा. ठीक आहे. आणि 119 आणि 209 मध्ये कितीचा फरक भेटतो रे आपल्याला? तर त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स भेटतोय बघा 90चा. ठीक आहे. तर काही आपल्याला पॅटर्न दिसतोय का या ठिकाणी? साइन 3 18, 18 2 36, 36 आणि 60 मध्ये तर काहीच रिलेशन दिसत नाही.
तर 60 आहे 90मध्ये तर काहीच नाही. पण रिलेशन जर बघायचं झालं तर आपण थोडासा वेगळा या ठिकाणी विचार करू शकतो. ठीक आहे. थोडासा वेगळा म्हणजे काय करायचं या ठिकाणी बघा. हे जे 6 आहेत तर हे 6 नसून आपण याला असं म्हणू शकतो. बघा हे 6 नसून आपण तर का याला 6 × 1 आहे असं म्हटलं तर. तसंच या 18ला जर आपण 6 × 3 म्हटलं तर बरोबर आहे ना. 36ला जर आपण 6 × 6 असं म्हटलं तर 36. तसंच 60ला 6 × 10 जर का आपण असं म्हटलं तर, आणि या 90ला 6 × 15 असं म्हटलं तर. आता या ठिकाणी आपल्याला लगेच पॅटर्न दिसून येईल. काय पॅटर्न आहे? ठीक आहे. काय पॅटर्न आहे रे? 6 सगळीकडे कॉमन आहे. ठीक आहे. फरक कुठं पडतोय? तर हा 1. ठीक आहे. हे 1 आहे. हे 3 आहेत. या ठिकाणी हे 6 आहेत. या ठिकाणी 10 आहेत. आणि या ठिकाणी हे 15 आहेत. ठीक आहे. तर काय पॅटर्न भेटतो आपल्याला? +2. ठीक आहे. या ठिकाणी +3. या ठिकाणी +4. ठीक आहे. आणि या ठिकाणी +5. काय दिसतं रे आपल्याला? एक एकने हा डिफरन्स वाढत चाललेला आहे. +2 +3 +4 +5. ठीक आहे. तसंच या ठिकाणी आता काय होणार आहे आपल्याला? काय होईल बघा. 6 × 15 झालेलं आहे. +5 झालं. आता आपल्याला काय करायचं? +6 या ठिकाणी करायचे. 15 + 6 काय किती येतील रे? 21. बरोबर आहे. आणि हे 6 तसेच आपले कॉमन आहेत. कॉमन म्हणजेच ते या ठिकाणी 6 आहे. तर 6 × 26 किती होतात रे? ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे. 6 × 26 किती? 126. 6 1 6 6 2 12. ठीक आहे. बरोबर. तर या दोघांमधला आपल्याला डिफरन्स कितीचा पाहिजे? 126चा. तर हे 126 आपल्याला याच्यामध्ये ॲड करावं लागते. तर कसे ॲड करायचे? 6 आणि 9 15ला 5 एक हातचा येऊन जातो. 2 0 2 1 3. ठीक आहे. आणि उरला एक 2 1 3. ठीक आहे. 335. ठीक आहे. तर या क्वेश्चनचं जे आपलं आन्सर आहे ते आहे 335. बघा खूप मोठा आणि वेगळा पॅटर्न आहे. हा जर प्रश्न एक्झाममध्ये आला असता जर तुम्ही प्रिपेअर असता तर या प्रश्नामुळे तुम्हाला नक्कीच घाम फुटला असता. ठीक आहे. हा सॉल्वच झाला नसता. त्याच्यामुळे आपण हा क्वेश्चन आवर्जून घेतलेला आहे. बघा 335 आपला आन्सर आलेला आहे. आपला आन्सर हे ठीक आहे. आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. पुढे या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. काय दिलेलं आहे या ठिकाणी? 8 11 27 88 आणि 361. ठीक आहे. काय पॅटर्न दिसतोय रे या ठिकाणी? ठीक आहे. पहिला पॅटर्न तर आपले सर हा 2चा क्यूब आहे, 3चा क्यूब आहे, हा पण एक क्यूब आहे. पण हा थोडे ना क्यूब आहे. हा कशाचाच क्यूब नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला थोडासा वेगळा विचार करायचा आहे. बघूया आपण याला कोणत्या पद्धतीनं करता येईल आपल्याला. बघा हा 10. दुसरा पेन घेऊ आपण. बघा 8 आहेत. ठीक आहे. पुढे दिलेले त्यांनी 11. त्याच्यानंतर आहेत 27. त्यानंतर आहेत 88, 361 आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे.
काय करते 8 आणि 11 मध्ये कशाचा फरक आहे? 3चा आहेच आहे. पण दुसरा काय आहे? दुसरं काय आपल्याला त्या ठिकाणी डोक्याला होते? दुसरं आपल्याला त्या ठिकाणी असं म्हणते इंटू 1 प्लस 3. ठीक. 11 आणि 27 मध्ये काय पॅटर्न आहे? काय रिलेशन आहे? तर त्याच्यामध्ये रिलेशन आहे बघा, इंटू 2 11 दुने 22 प्लस 5 27. ठीक आहे. 27 आणि 88 मध्ये काय परत येते? तर 27 त्रिक 69, नाही 27 त्रिक 81 आणि प्लस 7. ठीक आहे. तसंच इथं आपल्याला पॅटर्न दिसतो बघा. काय पॅटर्न आहे? इंटू 1 इंटू 2 इंटू 3. ठीक आहे. इथं सिरियल नंबरनेच ते इंटू होते इंटू 4. पण इथं काय 3 5 7 म्हणजे प्राईम नंबरची सिरीज आहे. ठीक आहे. प्राईम नंबरची सिरीज आहे, ऑड नंबरची सिरीज आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी इंटू 9 करून बघायचं. 8. ठीक आहे. 88 गुणिले 4 प्लस 9. ठीक आहे. काय ते 88 गुणिले 4 प्लस 9. ठीक आहे. 8 चोक 32. ठीक आहे. थोडंसं वेळा पाहिजे. 8 चोक 32 होता आपल्याला माहिती आहे. 2 लक्षात ठेवायचे. प्लस 9 कशा आपल्याला 2 आणि 9 तुम्ही 11. युनिट डिजिटला 1 पाहिजे आहे. पॅटर्न बरोबर आहे आपला. लक्षात आलं आपल्या ते. ठीक आहे. तर याच पॅटर्ननुसार याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय रिलेशन करते? सिरियल नंबरने इंटू होत आहे म्हणजे इंटू 4 झाले आता इंटू 5. ठीक आहे. प्राईम नंबरची सिरीज किंवा ऑड नंबरची सिरीज चालू आहे. इंटू 5 झाले आपलं. आता इंटू 11 बघायचं. ठीक आहे. 361 आहे इंटू 5 गुणाकार करत बसायचा नाही. युनिट 8 यायचा 1 आहे इंटू 5 करायचं. युनिट 8ला 5 येणार आपल्याला कळालं. ठीक आहे. इकडे युनिट एक्झिटला प्लस 11 करायचे आपल्याला. ठीक आहे. ह्या ठिकाणी हे प्लस 11 करायचे का? ठीक आहे. किती युनिट 8ला 1 इंटू 5 5 प्लस 11 म्हणजे युनिट 8ला काय येणार आहे? 6 येणार आहेत आपल्याला कळाले. इथे 6 आहे का नाही? इथे आहे का नाही? इथे पण नाही. इथे आहे म्हणजे हे ऑप्शन आपला बरोबर आहे. हे तीनही ऑप्शन कॅन्सल होतं. ठीक आहे. एक्झाममध्ये तुम्हाला याच पद्धतीचा विचार करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. पूर्ण जर सॉल्व करत बसले तर तुमचा मार्कही जातो, मेरिटही जाते, पोस्टही जाते, वेळही जातोच. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न काय आहे. ठीक आहे. या ठिकाणी पॅटर्न दिलेला आहे तुम्हाला. पुढचा काय प्रश्न आहे बघा. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. त्याला आपण इथे येऊ. काय झालं? 26 34 41 47 52 आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे. काय करते 26 प्लस 34 26 आणि 34 मध्ये काय फरक आहे? काय रिलेशन आहे या ठिकाणी? कितीचं आहे? 4 आणि 4 प्लस 8चे. ठीक आहे. 34 आणि 41 मध्ये कितीचं आहे? 6 आणि 1 7चे. ठीक आहे. 41 47 मध्ये काय आहे? प्लस 6. 47 आणि 52 मध्ये किती आहे? प्लस 5. काय दिसत आहे पॅटर्न? -1. इथे पण -1. इथे -1. ठीक आहे. इथे सुद्धा -1 होणार आहे. +4 +4चा दिसणार आहे. 52 आणि 4 किती रे? 56. आहे का ऑप्शन? ऑप्शन नंबर सी. किती? तिन्ही ऑप्शन कॅन्सल. ऑप्शन नंबर सी करेक्ट. इथं दिलेलं आहे तुम्हाला काय पॅटर्न फॉलो होतो. पुढचं बघा. 900 450 90 45 आणि 9. काय पॅटर्न दिसतो याच्यामध्ये? आहे का काही पॅटर्न? जर तुम्ही नेहमी प्रॅक्टिस करत असाल या चॅप्टरची लगेच दिसून येते. 900ला आपण 2ने डिवाईड केले 450. 450ला 5ने डिवाईड केले
90. 90ला पुन्हा या ठिकाणी 5 डिवाइड केले 9. ठीक आहे. आणि 9ला आता या ठिकाणी आपल्याला करायचं आहे, थोडंसं गोंधळ होतोय. व्यवस्थित डोक्याला मोकळे बनवून दे. 900 पुढचा आहे 450. ठीक आहे. 90, 45, 9 आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे. काय आहे बघा, 900 4 तेच येते 450 म्हणजे डिवाइड बाय 2 झाले. 450च्या डिवाइड बाय 5 90. 90ला डिवाइड बाय 2 केला आपण 45. 45ला डिवाइड बाय 5 केला 45. तर पुन्हा डिवाइड बाय 5 केला 9. काय दिसतं पाठवून, एकदा 2ने डिवाइड झाले, एकदा 5ने डिवाइड झाले, एकदा 2ने, एकदा 5ने, इथे 2ने डिवाइड होईल. 9 डिवाइड बाय 2 किती, 4.5 आहे का बघा ऑप्शनमध्ये, ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. या ठिकाणी दिलेला आहे पॅटर्न तुम्हाला. पुढचा काय प्रश्न आहे बघा रे. 150 टू 80, 542, 1068, 2122 आणि 42 32. ठीक आहे. 2122 आणि पुढचा आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. काय आहे पुढचा प्रश्न, काय पॅटर्न आहे बघा याच्यामध्ये. ठीक आहे. नवीन पेज होती घेऊ. काय प्रश्न आहे बघा. प्रश्न काय आहे, 150. ठीक आहे. पुढचं आहे 280. त्याच्यानंतर 542. त्याच्यानंतर 1068. त्यानंतर 2122. त्यानंतर इथं आपल्याला 1 मिनिट. 150. ठीक आहे. त्याच्यानंतर 280. त्याच्यानंतर 542. त्याच्यानंतर 1068. 2122 या ठिकाणी दिलेलं क्वेश्चन मार्क. ठीक आहे. 2122 काय पॅटर्न दिसतोय आपल्याला या ठिकाणी. तर इंटू 2, 150 गुणिले 2. ठीक आहे. इंटू 2 मायनस 2 होत आहे का. ठीक आहे. चालेल. 28 2 56 560 इंटू 2 मायनस 8. 8 का 18, 18. बघू हा पॅटर्न इथं फॉलो होतोय का. इंटू 2 1084 मायनस 1084 मायनस किती बघा, 6 कमी 16 आहे काय पॅटर्न. -2 -18 -16 पॅटर्न भेटतोय का नाही. ठीक. दुसरं लॉजिक आपल्याला लावावं लागेल या ठिकाणी. एक्झाममध्ये असं करत बसायचं नाही, 2-2 लॉजिक लावायचे नाही, एकच लॉजिक लावायचं. जर जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर त्याला क्वेश्चनला स्किप करायचा, पुढच्या प्रश्नाकडे वळायचा. पण इथे आपण आता शिकतोय त्याच्यामुळे आपण बघू काय इथं आपण लॉजिक लावू शकतो. ठीक आहे. दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे, 130 आहे का. ठीक आहे. 280 आणि 542 मध्ये कितीचा फरक आहे, 262चा. तुम्ही काढून बघा त्याला. ठीक आहे. 542 आणि 1068 मध्ये कितीचा फरक आहे, 526चा.
1068 आणि 2122 मध्ये कितीचा फरक आहे? 1054चा. ठीक. इथं काय येईल तो फरक आपल्याला काढायचा आहे. काही सापडतंय का रे या ठिकाणी? काय पॅटर्न आहे का याच्यात? तोच पॅटर्न आहे. इंटू 2 260 प्लस 2 260. इथे पण तोच पॅटर्न भेटेल तुम्हाला. 260 गुणिले 2 किती? 200 200 400 120 520 आणि 2 526. ठीक आहे. 526 तर भेटले आपल्याला. ठीक आहे. इंटू 2 प्लस 2चा पॅटर्न फॉलो होत आहे. ठीक आहे. या ठिकाणी पण इंटू 2 प्लस 2चा पॅटर्न फॉलो होत आहे. तसंच या ठिकाणी पण इथे जे काही यांचा डिफरन्स आहे तो पण इंटू 2 आणि प्लस 2चाच पॅटर्नमध्ये यायला पाहिजे. तर काय येतो बाबा? 1054 गुणिले 2 प्लस 2 1054. ठीक आहे. 1054 गुणिले 2 काय? थोडंसं लॉजिक या ठिकाणी लावायचं. आपल्या याच्यामध्ये काय दिसते? 1054 मध्ये 1000 आहेत. 1000 दोन्हीकडे असणार आहे म्हणजे 2000 झाले. ठीक आहे. गुणाकार करायचा आणि 2000 झाले. 54 किती होतात रे? 54च्या दुप्पट किती होतात? 108. ठीक आहे. काय येते ऑप्शन? 2108. 2108 या ठिकाणी आपल्याला 2108 आणि प्लस पॅटर्नमध्ये हे प्लस 2 करायचे आपल्याला. ठीक आहे. किती? 2110 2110. ठीक आहे. ते आपल्याला कुठे ॲड करायचे? यांच्यातला हा डिफरन्स आला पाहिजे 2110. तर हे 2110 आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे 2122 मध्ये. 2122 मध्ये 2110 आपल्याला ॲड करायचे. ते करत पाहिजे नाही. तोंडी तोंडी आला पाहिजे आपल्याला 2122 आणि 2110 मध्ये. ठीक आहे. 2000 आहे. दोन्हीकडे 2100 मध्ये 2000 आहे. 2110 मध्ये 2000 आहे. 2000 झाले 4000. वेगळे ठेवायचे. 122 आणि 110 मध्ये 100 100 आहेत. 2 आहेत. 200 4000 प्लस 200 4200. 2222 आणि 10 32 4232. ठीक आहे. का सर भेटतं आपल्याला 4232 या ठिकाणी आला पाहिजे. आहे का बघा पॅटर्नमध्ये? 4232 ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला डिफरन्स इंटू 2. पुढचा प्रश्न बघा. 101 106 या ठिकाणी काय पॅटर्न दिसतो तुम्हाला? अतिशय सोपा म्हणजे एकदम चिल्लर असा प्रश्न. काय? 101 106 116 121 151 आणि क्वेश्चन मार्क. काय पॅटर्न आहे? +5 आहे. 6 आणि 16 मध्ये काय आहे? +10 होत आहेत. 116 131 मध्ये काय आहे? +15 होत आहेत. 131 आणि 151 मध्ये काय आहे? 20 +20 होत आहे. ठीक आहे. काय पॅटर्न दिसतोय का? 5चे 10 झाले. 10चे 15 15चे 20 20चे काय होते? +25. 5 5ने डिफरन्स वाढत चाललेला. 151 +25. परत सॉल्व करायचं आणि 125ला युनिट एट काय? 1 आपल्याला ॲड करायचे 25 युनिट एट 5 1 आणि 5 काय यायला पाहिजे? 6 युनिट एटला 6 असले पाहिजे. ऑप्शनमध्ये 6 किती ठिकाणी बघा. इथे नाही. हा ऑप्शन कॅन्सल. हा ऑप्शन कॅन्सल. दोन्हीपैकी एक राहिला आपला. ठीक आहे. 5 आणि 2 6 7 होतात. ठीक आहे. युनिट एटला 7 पाहिजे. हा ऑप्शन नंबर बी आपल्याला भेटून गेला. हे चेक करायची गरज नाही पडली. ठीक आहे. ऑप्शन नंबर 176 ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. या ठिकाणी दिलेला पॅटर्न. पुढचा बघूया. 12 19 33 61 आणि क्वेश्चन मार्क. काय पॅटर्न दिसतोय रे? +7. ठीक आहे. 19 आणि 33 मध्ये किती? 4 10 14. ठीक आहे. 33 आणि 61 मध्ये किती रे? 30 30ला किती कमी आहेत? 2 कमी आहेत म्हणजे 28. ठीक आहे. 30 कशा काढले आपण बघा. 60 आहे. 33 आहे 60 आहे +30 केले तर 63 होतील.
आणि 63ला 2 कमी आहेत आणि 2 मायनस केले आपण 30मधनं 28. ठीक आहे. काय दिसतं आपल्याला 7 दुणे 14 झाले, 14 दुणे 28 झाले. 28 दुणे किती तर 56. 56 या ठिकाणी ॲड होते. इथं किती 61 आहे. ठीक आहे. हे 61 आहे. ठीक आहे. याला 56 ॲड करायचे आपल्याला. युनिट डेट बघायचा 167 आहे का इथं ऑप्शन आहे 7 इथं नाही आहे, इथं नाही, इथं नाही. ऑप्शन नंबर बी आपला आन्सर आहे 117. एक्झाममध्ये याच पद्धतीचा वापर आपण केला पाहिजे. ठीक आहे. बघूया पुढचा काय क्वेश्चन आपल्याला. इजोटी हा प्रश्न पण आहे, ही ट्रिक पण आहे. या ठिकाणी काय येईल आपल्या कार्य बघा. ईचा नंबर आहे 5, जेचा नंबर आहे 10, ओचा आहे 15, टीचा आहे 20. ठीक आहे. जर इंग्लिशचे आपल्याला अल्फाबेट नंबर पाठ नसेल तर इजोटी लक्षात ठेवायचा. ही 5ला येतो, जे 10ला येतो, 15ला आहे, टी 20 नंबरला आहे. ठीक आहे. जर समजा आपल्याला त्यांनी एफचा नंबर विचारला तर आपल्याला माहिती आहे ईचा 5 आहे, एफ त्याच्यापेक्षा 1 जास्त आहे, एफचा नंबर 6 लक्षात ठेवायचा. ठीक आहे. जर त्याने आपल्याला केचा विचारला तर केचा नंबर 11 आहे, जेचा 10 आहे, जे नंतर 1ने वाढतो म्हणजे 11 नंबरला के. त्याने एलचा जर विचारला तर जे नंतर 2 नंबरला आहे. ठीक आहे. 2 अक्षर पुढे एल आणि 10 + 2 12 अशी ट्रिक आहे. ठीक आहे. त्यातला काय डिफरन्स आहे +5 होत आहे, हे सुद्धा +5 होत आहे, इथे सुद्धा +5 होत आहे. टी +5 किती 25, 25ला काय येतो वाय आहे ऑप्शनला मी. ठीक आहे. महत्त्वाची ट्रिक आहे +5 इन अल्फाबेट. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. 2CA 3HF 5MT 7RB इन क्वेश्चन मार्क आहे. की बघू आपण चालू त्याला. 2चे 3 झाले, 3चे 5 झाले, 5चे 7 झाले. इथं काय दिसतंय आपल्याला +1 +2 +2 नाही. ऑड नंबरची सिरी, प्राईम नंबरची सिरी, ऑड नंबरची नाही. ऑड नंबर असता तिथं 2 आले नसते. ठीक आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. ठीक आहे. 2 3 5 7 प्राईम नंबरची सिरीज चालू आहे. 7 झाले, त्या ठिकाणी येणार आहे 9. ठीक आहे. आपल्याला दिसतं ऑप्शनमध्ये कुठे 9 आहे का 26कडे 9 आहे. ठीक आहे. पूर्ण सॉल्व करावंच लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. सीमध्ये आणि एचमध्ये काय दिसतंय का आपल्याला, या सीमध्ये या एचमध्ये काय दिसतंय का. सीचा नंबर आहे 3 आपण बघितला. ई शेवटी आपण पाठ करतोय. ईचा नंबर आहे 5, त्याच्यापेक्षा 2ने सी मागे आहे म्हणजे 3 आहे. ठीक आहे. एच पासून 3ने पुढे आहे. ठीक आहे. 5 3 8. ठीक आहे. 5 आणि 8, 3 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे रे 5चा. ठीक आहे. एचमध्ये आणि या एममध्ये काय फरक आहे 8 आणि एमचा नंबर आहे 13. ठीक आहे. 8 आणि 13मध्ये किती 5 + 5 8 आणि 5 13. ठीक आहे. या एममध्ये या आरमध्ये कितीचा फरक आहे रे एम आणि 8. एमचा नंबर आहे 13, आरचा नंबर आहे 18. किती +5 13 आणि 5 18. तसंच हे आरमध्ये आणि इथे जे त्याच्यामध्ये +5चं पाहिजे. आरचा नंबर आहे 18, 18 आणि 5 23. 23ला काय येतं रे डब्ल्यू. के ऑप्शनमध्ये पुढे डब्ल्यू आहे का बघा. सगळीकडे डब्ल्यू म्हणजे आपल्याला एक शेवटचा आन्सर सुद्धा काढायचाच. ठीक आहे. ए आणि एफमध्ये कितीचा फरक आहे रे +5 झाले. एचा नंबर 1 आहे, एफचा नंबर 6 आहे, +5. एफ आणि केमध्ये 6 आणि 5 11. के आणि पीमध्ये 11 आणि 5 16 +5चा आहे. तर पी आणि इथे जे येईल त्याच्यामध्ये सुद्धा +5 पाहिजे. तर काय आहे +5 किती 16 आणि 5 किती 21. 21ला काय येतं यू. ठीक आहे. इथं लिहितो मी ते काय आलं आपलं आन्सर 9W आणि यू. ठीक आहे. हे जे आहे ते पूर्ण आपण इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. 9W आणि यू. ठीक आहे.
9W ठीक आहे. आहे का कुठे ऑप्शन? ऑप्शन नंबर ए करेक्ट. ठीक आहे. इथे दिलेलं तुम्हाला एक्सप्लेनेशन सहित. चालेल, पुढचा बघूया आपण काय. GH JK या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. GH कितीचा फरक आहे? आयचा गॅप आहे. JKL इथं 2 रेसचा गॅप आहे. एल नंतर डायरेक्ट ओ आलेलं आहे. MNO ठीक आहे. OPQR आर नंतर ठीक आहे. तुम्ही बघायला ते 1 लिटरचा गॅप आहे, इथे 2 लिटरचा गॅप आहे. त्या व्यतिरिक्त इथे 1 लिटर वाढून सिरीजमध्ये वाढतो, इथे एक वाढतो, इथे पण वाढायला पाहिजे. ILMN 2 झाला, 3 झाला. 1 लिटरचा गॅप झाला, 2 लिटरचा गॅप झाला, तर 3 लिटरचा गॅप पाहिजे. 3 लिटर म्हणतो आहे. ठीक आहे. आर नंतर 3चा गॅप पाहिजे. 3चा गॅप पाहिजे म्हणजे RSTUचा गॅप 3चा गॅप झाला. तर व्ही पासून सुरुवात पाहिजे. व्ही पासून सुरुवात असेल कुठे? हे नाही आहे, हे पण नाही आहे, हे पण नाही आहे. आपल्याला आन्सर भेटलेलं आहे. पण काय होतं आहे नुसतं आपल्याकडं? इथं 2 होते, इथं 3 झाले, इथं 4 झाले. सिरीजमध्ये एक एक वाढतो आहे. PV W X Y आणि Z आहे. आला आन्सर आपलं बरोबर. पुढचा प्रश्न काय आहे बघा. 2 7 22 67 204 607 ठीक आहे. नवीन पेजवरती बघावं लागेल. काय रे? 2 7 22 67 204 204 607 या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. काय आहे रे पॅटर्न? 2 आणि 7 मध्ये काय +5 होतात माहिती. पण आता आपण इतके क्वेश्चन बघितलेत, आपला मेंदू थोडासा डेव्हलप झाला पाहिजे. ठीक आहे. तर थोडासा वेळापण अपेक्षा करायचं आहे. × 3 + 1 येते. 6 1 7 ओके. इथं × 3 + 1 7 3 21 आणि 1 22 ठीक आहे. या ठिकाणी बघा 22 3 66 +1 67 ठीक आहे. या ठिकाणी सुद्धा तेच × 3 + 1चा पॅटर्न चालू आहे. 7 3 21 आणि हे करायचं आपल्याला. × 3 + 1चा पॅटर्न आपला चालू आहे. ठीक आहे. 7 3 21 आणि 1 + 2 ठीक आहे. या 2चं 2 पाहिजे या ठिकाणी. ठीक आहे. × 3 + 1चं झालं या ठिकाणी पॅटर्न. व्यतिरिक्त 6 1 7 1 8ला 7 आलेले. ठीक आहे. हा सुद्धा तेच पॅटर्न फॉलो करतो. × 3 + 1 काय बघायचं आपल्याला? 607 गुणिले 3 गुणिले 3 आणि याच्यावरून आपल्याला +1 करायचं. ठीक आहे. पिरियडला काय 7 1 21 1 22 7 1 21 आणि 1 22 ठीक आहे. पिरियडला काय येणार आहे? 2 यायला पाहिजे. ठीक आहे. ऑप्शनमध्ये बघा युनिटला 2 कुठे येत आहे? इथे नाही आहे, इथे नाही आहे, इथे नाही. ऑप्शन नंबर ए करेक्ट. ऑप्शन नंबर ठीक आहे. आल्या पॅटर्न लक्षात आपल्याला. या ठिकाणी काय पॅटर्न चालते? × 3 आणि +1चा पॅटर्न आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया काय आहे. हे एक्सप्लेनेशन दिले आहे तुम्हाला घरादारी तर बघू शकता. पुढचं 8 16 48 96 288 576 आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क. काय झालेलं आहे? अतिशय सोपं आहे.
इतके प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत, हा लगेच लक्षात येण्यासारखं आहे. काय झालं, × 2 × 3 16 48, 48 × 96, 96 त्रिक 288, 8 युनिट डिजिटवरून तुम्ही अंदाज आपण लावू शकतो. ठीक आहे. आता याचा × 2 288 × 2 577 या ठिकाणी × 3 व्हायला पाहिजे. पूर्ण सॉल्व करायची गरज नाही आहे. साइन त्रिक हे युनिट डिजिटला हे 6 आहे. साइन त्रिक 8 युनिट डिजिटला 8 पाहिजे. हा एक ऑप्शन म्हणजे फक्त एक ऑप्शन सोडून बाकी सगळीकडे 8 आहे. ठीक आहे. बघा 7 त्रिक 21 आणि 1 8 झाला तर आपल्या 22ला 2. ठीक आहे. युनिट डिजिटला 2 कोणते? ठीक आहे. हा ऑप्शन नंबर आहे. 2 कॅन्सल. 2 आले तर आपल्या 22ला 2 इथं आले. 5 15 9 16 17 17 28 ऑप्शन नंबर आहे करेक्ट. 54 66 54 66 आहे 82 102 126 या ठिकाणी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. काय आहे पॅटर्न? +12 54 66 मध्ये 54 10 64 +2 66. ठीक आहे. +12 प्लस या ठिकाणी आहे 16. ठीक आहे. या ठिकाणी 22 22 का 20चा कितीचा फरक आहे? 82 आणि 102 मध्ये 20चा, 102 आणि 126 मध्ये कितीचा? 24चा. काय दिसतंय आपल्याला या ठिकाणी? +4ने वाढला डिफरन्स. हा सुद्धा 4च्या गॅपने वाढला आणि हे सुद्धा +4ने वाढला. ठीक आहे. तर हा जो डिफरन्स आहे हा सुद्धा +4ने त्यांचा वाढणार आहे. ठीक आहे. 24 +4 या ठिकाणी 28 126 आणि 28 किती? 8 आणि 7 14ला 4 चालेल. 1 2 2 4 1 5 आहे का कुठे बघा? युनिट डिजिटला 4 आणि 5 आहे. ऑप्शन नंबर आहे. पूर्ण सॉल्व न करता सुद्धा आपल्याला योग्य आन्सर मिळालेले आपल्याला. ठीक आहे. 154 याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर आहे. ठीक आहे. पुढचा बघा. GH7. ठीक आहे. शेवटचा प्रश्न आहे आपला. नवीन पेज ऍड करतो. पॅटर्न काय आहे बघा. GH7 हँड 12 ST22 ST22 YZ42 YZ42 आणि या ठिकाणी दिलेलं तुम्हाला क्वेश्चन मार्क. ठीक आहे. लेटेस्ट मध्ये बघा पहिले G आणि M मध्ये कितीचा फरक आहे? Gचा नंबर आहे 7, Mचा नंबर आहे 13. 7 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे? 7 आणि 7 13. ठीक आहे. M आणि S मध्ये किती? 13 S 19 +6 13 आणि 6 19. S आणि Y मध्ये कितीचा फरक आहे? 19 आणि 25 मध्ये +6चा +6 आणि लेटेस्ट वाढत चालते. ठीक आहे. Y आणि +6 म्हणजे Yचा नंबर 25 +6 केले की त्याला किती? 25 आणि 6 किती? 31. 31 नंबरला काय भेटतं आपल्याला माहीत नाही आहे. ठीक आहे. 25 नंतर येतो Z 1 केला 26 पासून आपल्याला पुढचे 5 होत्याचे म्हणजे या ठिकाणी आन्सर येतो आपला टी. ठीक आहे. लेटर आपल्याला मिळालेलं आहे की बघायचं ऑप्शनमध्ये ई किती ठिकाणी आहे? सर्वच ठिकाणी ई आलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचा पॅटर्न बघतो आपण. H मध्ये आणि N मध्ये काय फरक आहे? काय रिलेशन आहे? 8 आणि 14 +6 याच्यात पण +6 असं भेटतं बहुतेक. N आणि T. Nचा नंबर आहे 14, Tचा नंबर आहे 20. ही जो T मधला T आलेला आहे +6 T आणि Z. Tचा नंबर आहे 20, Zचा नंबर आहे 26 +6. ठीक आहे. परत तेच Zचा नंबर आहे 26 त्याच्यामध्ये +6 झाले तर किती? F
ई आणि एफ बघा किती लांब आहे का ऑप्शनमध्ये. ई एफ सर्वात ऑप्शनमध्ये, त्याच्यामुळे शेवटचं सुद्धा आपल्या लॉजिक शोधावंच लागणार आहे. बघा काय दिलेलं आहे, 7 खाली घ्यायचा, 7 आणि एफ 12. 7 आणि 12 मध्ये कितीचा फरक आहे, प्लस किती झालेत. 7 आणि 6 मध्ये किती प्लस झालेत ते, 7 आणि 12 मध्ये किती, +5. +5 झाले. ठीक आहे. हे 12 आणि हे 22 किती, तर 10. ठीक आहे. हे 22 आणि हे झेड 22 आणि हे 42 किती, +20. काय दिसतंय, 5 दुणे 10, 10 दुणे 20, 20 दुणे 40. या 42 मध्ये आणि इथे येणाऱ्या संख्येमध्ये आपल्याला 40चा फरक असायला पाहिजे. किती, 42 आणि 40 किती, 82. ES82 कुठे भेटतंय, ES82 ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए. हा नाही आहे, हा नाही आहे, हा पण नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण अत्यंत सिरीजचे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रिव्हियस इयरमध्ये विचारलेले सर्व पॅटर्न्स आपण कव्हर केले. ठीक आहे, आपला हे सेशन संपलेलं आहे. थँक्यू एव्हरीबडी. लाईक, शेअर अँड कमेंट. अतिशय महत्त्वाचे पॅटर्न्स याच्यामध्ये आपण कव्हर केलेले सर्व प्रिव्हियस इयरचेच प्रश्न आहे आणि सरळ सेवेच्या एक्झामसाठी किंवा सगळ्याच एक्झामसाठी महत्त्वाचे असे पॅटर्न्स आहे. ठीक आहे, सेशन आपण क्लोज करूया.